काल जेव्हा मेस्सी कोलकातामध्ये दाखल झाला होता तेव्हा एकच नियोजनाचा गोंधळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। मेस्सी लवकर निघून गेला म्हणून चाहत्यांनी स्टेडियममध्ये तोडफोड देखील केली होती। त्या अनुषंगाने आज महाराष्ट्रात मुंबईमध्ये कशा प्रकारची व्यवस्थापना करण्यात आलेली आहे? नक्कीच चांगल्या प्रकारची व्यवस्थापना करण्यात आलेली आहे। कोलकाताच्या घटनेनंतर धडा हा कुठेतरी मुंबईमध्ये सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे चोख या ठिकाणी बंदोबस्त उभारण्यात आलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त असेल, स्टेडियम वरती सुद्धा कोणत्याही नागरिकांना या ठिकाणी स्टेडियम वरती येऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारची खबरदारी बाळगली जाते। आणि इकडे म्हणजे मुंबईमधील कार्यक्रम हा 2 ते 1.5 तासाचा असणार आहे। त्यामुळे मेस्सी हा संपूर्ण वेळ या वानखेडे स्टेडियम वरती आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी स्क्रीन्स सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि मेस्सी हा एकटा कॅमेरा समोर कसं पोर्ट्रेट होईल अशा प्रकारे खबरदारी सुद्धा घेण्यात आली। स्वप्नील, आज खरं तर जगभरातील नागरिकांसाठी ऐतिहासिक क्षण असणार आहे, कारण गॉड ऑफ फुटबॉल मेस्सी आणि गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर हे दोनही दिग्गज खेळाडू आमने सामने असणार आहेत। स्वप्नील, नक्कीच सर्व चाहता वर्गाला एकच फोटोची प्रतीक्षा आहे, ते म्हणजे एका फोटोमध्ये हे दोन देव, म्हणजे एक म्हणजे फुटबॉल मधला एक देव म्हणजे जगप्रसिद्ध खेळाडू मेस्सी आहे, तर दुसरीकडे भारताचा क्रिकेटचा देव असलेला सचिन तेंडुलकर, हे दोघांना एका फ्रेम मध्ये पाहण्यासाठी ही चाहता वर्गांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मेस्सी हा थोड्याच वेळामध्ये ग्राउंड वरती आल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि मेस्सी जेव्हा समोरासमोर येतील तेव्हा नक्कीच रोमांचक वातावरण हे या स्टेडियम वरती पाहायला मिळेल। आता नुकतंच सचिन तेंडुलकर याची जेव्हा एंट्री झाली या वानखेडे स्टेडियम वरती तेव्हा सुद्धा सर्व चाहता वर्गाकडून सचिन अशा प्रकारची घोषणा पाहायला मिळाली होती। आणि मेस्सी या ठिकाणी दाखल झालेला आहे। वेगळा आपण बघतोय मेस्सीची एंट्री झालेली आहे वानखेडे स्टेडियम वरती आणि सफेद टी शर्ट वरती मेस्सी पाहायला मिळतो। खरं तर प्रशिक्षण हा मेस्सी देणार आहे, 60 जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। Ladies and gentlemen, boys and girls, please welcome amongst us the star